बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आज तुम्हा सर्वांसमोर एक गोष्ट ठेवतोय, एक कहाणी ठेवतोय। कहाणी आहे एका गटाची। आता तुम्ही टोळी म्हणू शकता, एसएनसी गट म्हणू शकता, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही निवडू शकता। ही कहाणी आहे एका बोगस गटाची, एका बोगस टोळीची, आणि या बोगस टोळीतल्या बोगस पक्षप्रवेशांची। नामकरण केलेलं आहे आपण बोगस पक्षप्रवेश, आणि हे नामकरण काही आपण केलेलं नाही, हे नामकरण केलेलं आहे मीडियाने। विशेषतः एनडीटीव्ही मराठीचे मी आभार मानतो। एनडीटीव्ही मराठीने काल एक वृत्त प्रसारित केलं आणि आपण अनेकदा या विषयावर चर्चा केलेली आहे। या शिंदे टोळीमध्ये रोज सकाळ सकाळ जे पक्षप्रवेश होतात, एकनाथ शिंदेंच्या हस्ते जे काही पक्षप्रवेश होतात, या पक्षप्रवेशांचा आपण अनेकदा पर्दाफाश केलेला आहे। पण आता मीडिया सुद्धा या सर्व विषयांमध्ये हात घालू लागलेली आहे। मीडियाचे विशेष आभार। विशेषतः एनडीटीव्ही मराठीने याला सुरुवात करून दिली। अनेक मीडिया दबक्या आवाजात या सगळ्याबद्दल बोलत असतात, कारण आपण अनेकदा पाहिलं असाल या एसएनसी गटामध्ये ज्यावेळेस पक्षप्रवेश होतात, ही माणसं, या माणसांची नावं कुठे जाहीर केली जात नाहीत आणि या माणसांच्या नावाची कुठलीही यादी अशी बाहेर येत नाही। याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण हे पक्षप्रवेशच मुळामध्ये बोगस असतात। याचा काल एक खुला एक पुरावा मिळाला, त्यामुळे ही बातमी एनडीटीव्ही मराठीवर आली आणि चांगलीच गाजली। विषय होता पुण्यश्लोक अहिल्यानगर मधनं अकोले तालुका। या अकोले तालुक्यातनं कुणीतरी एकाने या गटामध्ये प्रवेश केला आणि त्याने आपल्या सोबत काही मंडळी नेली। आता खरं तर मला एक गोष्ट इथे अधोरेखित करायची। अनेकदा आपण ऐकतो याव सरपंच, त्याव जिल्हा परिषद सदस्य, एवढे नगरसेवक, म्हणजे ज्या तालुक्यात कधी समजा आपला सरपंच नसेलही, समजा त्याचाही पक्षप्रवेश झालेला असतो। म्हणजे किती हा खोटारडेपणा, किती हे फुगवून फुगवून बैल म्हणून दाखवायचं। म्हणजे बेडकाचा कितीही फुगवला तरी बैल होत नसतो। हे याचं उत्तम उदाहरण। काल ज्या वेळेस ही बातमी मी पाहत होतो, मला खरं तर हसू येत होतं। म्हणजे कुणाला मूर्ख बनवतायत हे सर्वजण। म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाच्या व्हेंटिलेटरवर, आता भारतीय जनता पक्ष मी बाजूला ठेवतो, इलेक्शन कमिशन आयोगाच्या व्हेंटिलेटरवर किंवा स्वयंघोषित लवादांच्या, म्हणजे विधानसभांचे अध्यक्ष किंवा राज्यपाल यांच्या ऑक्सिजनवर, यांच्या सलाईनवर, जे तुम्हाला आवडेल ते लावा, याच्यावर जगणारा हा एसएनसी नावाचा गट आणि या गटातले पक्षप्रवेश, हे सगळं पाहताना मला अनेकदा हसू येत असतं। काल परवा असीम सरोदेंचं ते वाक्य मी ऐकलं, जर न्यायाप्रमाणे वागलं, न्यायदेवतेने न्यायाप्रमाणे वागलं तर ह्या गटाचं अस्तित्व एका महिन्यापेक्षा जास्त नाही। लक्षात घ्या शिवसैनिकांना। काल ज्यावेळेस ही बातमी मी पाहत होतो एनडीटीव्ही मराठीवरची, की अनेक जणांची नावं, मला वाटतं पहिल्यांदा ती यादी बाहेर आली असावी आणि तिथेच बिंग फुटलं। ती यादी मी पाहिली आणि स्वतः मीडिया सांगते याच्यातल्या कित्येक जणांची त्यांनी मुलाखती घेतल्या की तुम्ही प्रवेश केलाय का, ते नाही म्हणतायत। बोलतात आम्ही अजूनही शिवसेनेसोबत आहोत, आम्ही या शिंदे गटामध्ये प्रवेशच केला नाही, मग आमची नावं तिथे काय, कशासाठी? 250, 300, 400 माणसं घेऊन हे प्रवेश करताना दाखवतात। म्हणजे एखाद्या तालुक्यातनं ज्यावेळेस त्यांच्या गाड्या निघतात ठाण्यामध्ये येण्यासाठी, प्रत्येक गाडीत एक जण बसलेला असतो, म्हणजे ड्रायव्हर, स्वतः ड्रायव्हर। वरती झेंडा लावायचा तर गाड्यांमध्ये, गाड्या बाहेरून दिसतात, आतमध्ये माणसं किती कोणालाच माहिती नसतं। बरं, जी मारून मुटकून आणलेली असतात त्यांना ठाणा दाखवतो, मुंबई दाखवतो, ही सगळी फिरण्याची आमिष। हे सगळं आपण त्यावेळेस दसरा मेळावे वगैरे हे घडवतात मुंबईमध्ये, आझाद मैदानात वगैरे, त्यावेळेस आपण सर्वांनी पाहिलं असेल ढोकळे, खाकरे, फाफडे, थेपले, काय काय खायला यांची माणसं येतात। आणि जाताना या माणसांना म्हणजे जसं आणलं जातं तसं सोडलं जात नाही, यांना जागेवर सोडलं जातं। मग ही माणसं इकडे तिकडे फिरतात, कुठून कसं जायचं यांना माहिती नसतं। अनेक गोष्टी आपण दाखवलेल्या आहेत। आता मी तुम्हाला कालची ही बातमी दाखवतो। त्यानंतर एक बातमी आहे घोटाळ्या संदर्भात। घोटाळे काही भारताला नवे नाही आहेत, महाराष्ट्राला नवे नाही आहेत। आपण आर्थिक घोटाळे ऐकले, जमिनीचा घोटाळा ऐकलाय, नोकर भरती घोटाळा ऐकलाय, अगदी चारा घोटाळा सुद्धा आपण ऐकलेला आहे। पण आज आम्ही एक नवीन घोटाळा तुम्हाला दाखवणार आहोत। हा घोटाळा आहे पक्षप्रवेशाचा। म्हणजे त्याचं झालं असं की एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 2 दिवसांपूर्वी, म्हणजे रविवारी, अहिल्यानगरच्या अकोलेकरांनी पक्षप्रवेश केला। काही इतर पक्षांमधले कार्यकर्ते त्यांच्या पक्षात आले, पण या पक्षप्रवेशाला एक दिवस उलटत नाही, तोच या कार्यकर्त्यांनी आता तो मी नव्हेच असं म्हणायला सुरुवात केली आहे। आणि ज्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला
त्या कार्यकर्त्यांनी आपण त्या पक्षात प्रवेश केलाच नाही असं म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ उडालाय. नेमका काय गोंधळ आहे आपण पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमध्ये. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी लोटली जत्रा. अकोले ते ठाणे शिवसैनिकांची यात्रा. यादी आली बाहेर. अकोलेकरांचा शिंदेंना दे धक्का. शोले चित्रपटात एक सीन आहे. जेलर असलेला असरानी म्हणतो, आधी इधर जाओ, आधी उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. शेवटी कळतं जेलरच्या पाठी कोणीच नसतं. असाच धोका एकनाथ शिंदेंना दिलाय शिर्डीतल्या अकोलेच्या ग्रामस्थांना. आता मात्र तसंच झालंय. अकोलेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेला जोर का झटका दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाची यादी समोर आली आहे आणि एकच खळबळ उडाली आहे. या यादीतली अनेक नावं बोगस असल्याचं उघड झालंय. म्हणजे बरीचशी नावं अस्तित्वातच नाहीत आणि ज्यांची नावं यादीत आहेत त्यांनी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचा दावा केलाय. काही जणांनी तर आपण अजूनही ठाकरेंच्याच शिवसेनेत असल्याचं स्पष्ट केलंय. तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये व्यवस्थापक प्रमुख म्हणून काम करतो आणि मी कुठेही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे. मी 19/9/2023 जिल्हाध्यक्ष ह्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही. आता तालुक्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असं दाखवलेलं आहे, परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता 4-6 कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाहीये. मी आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून मी आहे त्याच पक्षात राष्ट्रवादी. हा व्हिडिओ पाहत असताना मला चोरून दूध पिणाऱ्या मांजराचं ते उदाहरण आठवलं. कारण मांजर काय करतं, चोरून दूध पिताना डोळे बंद करतं. मांजराला असं वाटतं समाज माझ्याकडे पाहतच नाहीये, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. कारण मांजराचे डोळे बंद असतात, समाजाचे नाही. समाज पाहत असतो. चोरून दूध पिताना समाज त्या मांजराला पाहत असतो, पण मांजराला ते कळत नाही कारण त्याचे डोळे बंद असतात. हे असले बोगस पक्षप्रवेश करून घेऊन ह्यांना असं वाटतं समाजाला काहीच कळत नाहीये. आमच्याकडे रोज पक्षप्रवेश होत आहेत, समाजाला वाटतंय होय पक्षप्रवेश होत आहेत, पण समाज सारं पाहत असतो, डोळे तुमचे बंद आहेत. हे बोगस पक्षप्रवेश. म्हणजे आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी भाड्याने माणसं मिळतील, प्रति माणशी 700 रुपये, अशा तत्वाखाली माणसं आणता का तुम्ही? खरं तर सकाळ दुपार संध्याकाळ हे सारे जे पक्षप्रवेश दाखवले जातात, ही सुद्धा एक मानसिक, ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. लक्षात घ्या, एखाद्याला खच्चीकरण करण्यासाठी सायकोलॉजिकल प्रोसेस असते. कशी बघा, रोज सकाळ दुपार संध्याकाळ असे पक्षप्रवेश दाखवायचे, जनतेच्या मनामध्ये असं चित्र तयार करायचे की बघा शिंदे गटामध्ये किती कार्यकर्ते येत आहेत, रोज येत आहेत, रोज येत आहेत, रोज येत आहेत. आणि अशा प्रकारे एक सायकोलॉजिकल हा गेम आहे, हा खेळ आहे. त्यातून मग तुमचं माइंड, तुमची बुद्धी असा विचार करू लागते की खरंच यांच्याकडे एवढे पक्षप्रवेश होत आहेत, यांच्याकडे काहीतरी चांगलं घडतंय, यांच्याकडे यांचा पक्ष वाढतो, यांची टोळी वाढते. हा विचार एकदा मग ती बुद्धी तुमची करायला सुरुवात करते. त्यासाठी हे कुठलीही किंमत मोजतील, हा सायकोलॉजिकल खेळ जिंकण्यासाठी कुठलीही किंमत मोजतील. 500 काय 700 काय 1000 रुपये देऊन माणसं आणू, काही फरक पडतो. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो, आणखी एक व्हिडिओ दाखवतो. खरं तर आपल्या माणसांना कोणी लॉट म्हणतं का? शेवटी ही भाड्याने अशी तात्पुरत्या स्वरूपाची आणलेली माणसं, यांना कोणीही लॉटच म्हणेल. लॉटमध्ये माणसं आणायची असतात. आपले हाडामासाचे शिवसैनिक कधीही लॉट असू शकत नाही. लॉट म्हणजे मी तुम्हाला त्या व्हिडिओत तुम्हाला एकनाथ शिंदे बोलताना दिसतील, हा पहिला लॉट आहे, दुसरा लॉट आहे. हा लॉट म्हणजे काय? लॉट हा सामानाचा असतो, लॉट हा वस्तूंचा असतो, मालाचा असतो, माणसांचा नाही. तुमच्या जीवाभावांच्या माणसांचा लॉट असू शकत नाही. एकदा पहा एकनाथ शिंदे काय म्हणाले. म्हणजे मला वाटलं नव्हतं डॉक्टर एवढे लोक येतील, पण तुम्ही तर सगळं अकोलाच घेऊन आले. दुसरा लॉट आहे ना तो, हा पहिला लॉट आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे स्पष्टपणे आपल्याच माणसांना लॉट म्हणताना तुम्ही सर्वांनी पाहिलात. लॉट. आता विचार करा ना,
कधीही शिवसेनेमध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या सोडा, शिवसेना प्रमुखांच्या सोडा, आदित्य साहेबांच्या सोडा, साध्या कुठल्याही नेत्याच्या तोंडून तुम्ही कधीही शिवसैनिकांना, त्या हाडामासाच्या जीवाभावाच्या शिवसैनिकांना कधी लॉट म्हटलेलं ऐकलंय का? हा पहिला लॉट आला, दुसरा लॉट आला. हा काही माल आहे, ह्या काही वस्तू आहेत तुमच्यासाठी. मग विचार करा, ह्यांच्या तोंडी ज्यावेळेस या माणसांविषयी लॉट हा शब्द येत असेल त्यावेळेस त्या माणसांचा दर्जा देखील काय असेल. मी जे मगाशी म्हटलं आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी भाड्याने माणसं मिळतील, हे काही उगाच म्हटलेलं नाही. म्हणजे सूरज चव्हाणाच्या भाषेतला तो गुलीगत धोका हा शब्दप्रयोग अतिशय योग्य आहे इथे. म्हणजे घोटाळेबाजाच्या नशिबीच घोटाळा आला, अगदी योग्य आहे हे. विचार करा शिवसैनिकांनो, तुम्ही आझाद मैदानातला मेळावा पहा आणि त्याच वेळेस तुम्ही शिवाजी पार्कातला, छत्रपती शिवाजी पार्कातला तो मेळावा पहा. या मेळाव्यांमधला फरक, त्या माणसांमधला फरक खूप काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी पार्कात जोपर्यंत शेवटचं भाषण संपत नाही, जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांचा अंतिम शब्द संपत नाही, तोपर्यंत माणसं जागेवर खिळून होती. आणि त्याच वेळेस तिकडे आझाद मैदानामध्ये एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या मध्येच लोक, अर्धा ग्राउंड रिकामा झाला होता. हे तिथेच समजतं निष्ठावंत कुठे आहेत आणि पेड कुठे आहेत. तुम्हाला उदाहरण पाहिजे त्यावेळेसचा एक व्हिडिओ दाखवतो, पहा. एकनाथ शिंदेच्या या भाषणानंतरचा उद्धव साहेबांचा छत्रपती शिवाजी पार्कातला हा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाच्या शेवटापर्यंत शिवसैनिक तिथे बसून होते. कारण ही निष्ठेची माणसं असतात आणि निष्ठेची माणसं ही कमवावी लागतात, ती अशी चोरून मिळत नसतात. जिथे यांचा पक्षच बोगस, लक्षात घ्या, त्या पक्षाचे कार्यकर्ते हे कुठले निष्ठावंत आणि जातीवंत असणार, तेही बोगसच असणार. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी नवी मुंबईतनं देतो, मागेही तुम्हाला दाखवलंय. म्हणजे हे झालं यांच्या युवा सेनेचं उदाहरण. यांच्या युवा सेनेने एक मेळावा भरवला, त्या मेळाव्यामध्ये, या शिंदे गटाच्या युवा सेनेने एक मेळावा भरवला, त्या मेळाव्यामध्ये पोरं बाहेरून आणली गेली आणि ज्यावेळेस त्यांना पैसे दिले गेले नाहीत त्यावेळेस त्यांनी तिथे, त्या मला वाटतं विष्णुदास भावे असेल, नाट्यगृहाचं नाव माझ्या लक्षात येत नाही, त्या नाट्यगृहाच्या बाहेर त्यांनी धिंगाणा घातला. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यावेळेस हे प्रकरण चांगलंच गाजलं. त्या प्रकरणातले मी तुम्हाला काही व्हिडिओ, मोजके व्हिडिओ दाखवतो. जरा पहा त्या मुली कशा प्रकारे बोलतात, आम्हाला आमचे पैसे द्या.
आम्हाला बाकी काही माहिती नाही. हे अशा प्रकारे, म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं मांजर डोळे बंद करून दूध पितं, याचा अर्थ समाजाला ते दिसत नाही, तुमची चोरी दिसत नाही. जरा पहा हा व्हिडिओ. आमचा काय संबंध आहे? अजिबात तसं होत नाही. इथं गोंधळ घालू नका. चला बाजूला वा. साईड द्या मित्रांनो, साईड द्या, साईड द्या, साईड द्या. कुठून आली ती? खोपोलीवरनं ही मुलगी आलेली. आता ही परत जाणार कशी? हिच्याकडे पैसे नाहीत आणि ज्यांनी पेमेंट द्यायला हवंय ते पैसे देत नाही आहेत. त्यामुळे सगळी मुलं इकडे, काही मुलं तिकडे, अशी कमीत कमी 400-500 मुलं थांबली तिथे. एक राजकीय प्रोग्राम होता इथे. आता त्याची डिटेल्स आम्हाला माहिती. नाट्यगृह 700 रुपये आम्हाला देतो असं ते म्हटले होते. 700 रुपये. आणि आता तिच्यासारख्या भरपूर मुली आहेत. बोल तुझ्या 500 रुपये भी मतलब देते हैं वो 10 बजे से लेकर ये 8 बजे तक टाइम है और बताना नहीं है. उसके बाद में पैसे नहीं देना क्योंकि ये गाड़ी लाइन लग रही है. बिना पैसों के यहाँ बुला दी. याच ठिकाणचा आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. त्या गोंधळ घालणाऱ्या भाडोत्री तरुणांनी, त्यांना पैसे मिळत नाहीत हे पाहिल्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या एका भगव्या झेंड्याला, त्या झेंड्यावर धनुष्यबाण होता, त्या झेंड्याला त्यांनी हात घालायचा प्रयत्न केला, तो झेंडा उखडायचा प्रयत्न केला. म्हणजे पहा, ही स्वार्थाने भरलेली माणसं आहेत. यांचा जोपर्यंत स्वार्थ साध्य होतोय तोपर्यंत, म्हणजे खोबरं तिकडे चांग भलं म्हणणारी ही माणसं, ज्यावेळेस तुम्हाला मिळायचं बंद होणार त्यावेळेस या टोळीमध्ये, गटामध्ये तुम्ही टिकवून दाखवा स्वतःला. आज इकडे शिवसेनेमध्ये जी निष्ठावंत मंडळी आहेत ती स्वतःच्या हातावर स्वतःचं पोट भरतात. ती पक्षावर जगत नाहीत, ती कामधाम करून जगतात. आज शिंदे टोळीमध्ये ते वातावरण आहे का? आज ही सारी स्वार्थाने भरलेली मंडळी तिकडे जात आहे. ज्या दिवशी त्यांच्या डोक्यावरचा तो सत्तेचा मुकुट उतरलेला असेल त्यावेळेस मात्र ही मंडळी, मला ते विंचवाचं कायम उदाहरण आठवतं. ती विंचवाची पिल्लं काही भेटलं नाही ना कुरतडायला, शेवटी आपल्या आईला कुरतडून खातात. अगदी तोच प्रकार आहे. हाही व्हिडिओ पहा कशा प्रकारे त्या भगव्या झेंड्याला, त्या भगव्या झेंड्यातल्या धनुष्य असलेल्या झेंड्याला कशा प्रकारे हात घालायचा प्रयत्न केला. शिवसेना ही निष्ठावंतांची संघटना आहे. तिथे अशी चोरून मारून मुटकून माणसं येऊन बसवली जात नाहीत. तिथे अशा प्रकारचे पक्षप्रवेश करून घ्यायची गरज नसते. शिवसेनेमध्ये स्वतःहून माणसं येतात. तिथे ज्या वेळेस सदस्य नोंदण्या होतात त्यावेळेस त्या ऑफलाईन फॉर्म भरून सदस्य नोंदण्या केल्या जातात. पण ज्या वेळेस मी शिंदे टोळीतल्या सदस्य नोंदण्या पाहतो, भारतीय जनता पक्षाच्या पावलावर पाऊल टाकून कशा प्रकारे ह्या नोंदण्या केल्या जातात मिस कॉलवर. आजवर कधीही शिवसेनेमध्ये, आजवरच्या शिवसेनेच्या इतिहासात कधीही अशा प्रकारच्या मिस कॉलवरच्या नोंदण्या मी तरी पाहिल्या नाहीत. जरा पहा ना कशा प्रकारे मिस कॉल द्या आणि सदस्य बना आणि मग दाखवायचं आम्ही जगातला दुसरा मोठा पक्ष. कारण पहिला मोठा पक्ष कमळी आणि मग आम्ही जगातला दुसरा मोठा पक्ष, आमचा याव स्ट्राईक रेट, आमचा त्याव स्ट्राईक रेट सांगायचा प्रयत्न. जरा हाही व्हिडिओ पहा. काहीतरी वाघाशी म्हणत उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असलेला एकीकडे फोटो लावण्यात आलाय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा फोटो आहे. QR कोड सुद्धा देण्यात आलेला आहे आणि QR कोडच्या माध्यमातून आता या सर्व शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये सामील होण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येतं. आपण पाहतोय की शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरिता एक क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे जर आपण या व्हिडिओच्या शेवटाला मी पुन्हा एकदा NDTV मराठीचे आभार मानतो. हा पक्षप्रवेश घोटाळा बाहेर काढल्याबद्दल NDTV मराठीचे पुनश्च आभार मानतो. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, इतकी बिकट परिस्थिती आहे या गटाची. यांना एखादी सभा घेण्यासाठी पोरं भाड्याने आणावी लागतात, यांना माणसं भाड्याने आणावी लागतात, यांना रोजचा पक्षप्रवेश दाखवण्यासाठी अशा प्रकारची माणसं आणावी लागतात, जी माणसं स्वतःच नंतर येऊन सांगतात की आम्ही कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, ही आमची नावं इथे का आली. ही इतकी बिकट दयनीय अवस्था या गटाची. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.